शुभ दुपार सगळ्यांना. आता दुपारचे 1:20 झालेत. मी चाललो एका फॅमिली ट्रिपवरती, छोट्या ट्रिपवरती, आणि हा व्लॉग करतो असंच रॅन्डमली, ते मेमरीज होईल. आणि हा रॉ व्लॉग असणार, पूर्ण रॉ व्लॉग असणार आहे. माझे मोठे व्लॉग पण सगळे रॉच असतात, पण हा अजून रॉ असणार आहे. सो एक एक्सपेरिमेंट आहे, असं फॅमिली व्लॉग वगैरे. मोठं व्लॉग करतो पण असं कधी व्लॉग केला नाही आहे. सो एक ट्राय देऊन बघतोय. जर तुम्हाला आवडला तर नक्की मला अप्रिशिएट करा, किंवा काही सजेशन असेल तर ते नक्की सांगा. आता तुम्हाला पुढे भेटू. ट्रिप सुरू होत आहे आता आमची. नाही, ती मेट्रोची नवीन लाईन आहे. सो आम्ही आता आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला आलो. आम्ही आता आलो विक्रोळीला आजीला पिकअप करणार आहे. मग आम्ही मामा वगैरे ते लोक सगळे ट्रेननेच येणार आहे. तर आम्ही इथे विक्रोळीला आजीला पिक करायला आलो आहे. तर आता सध्या प्लॅन आहे, मी पप्पा आणि आजी आम्ही कारने जाऊ, बाकी हे ट्रेनने जाते. मम्मी जर बोलली मी कारने जाते, मम्मी कारने येईल. आम्ही जस्ट कल्याण शिवे फाटा क्रॉस केला. कल्याण नाही, रेल्वे फाटक नाही आहे. रेल्वे फाटक नाही आहे. काय फटकी भरली का काय माहिती. तर मग कल्याण शिवे बरोबरची गाडी जातात तिकडेची, आणि ह्यांकात काय ती तिकडे चालली आहे, आपण इकडे चाललो आहे. किती भीड आहे बघ. मागे पण आहे आपल्या, मागे पण बघ आपल्या. तेच तर इथे कल्याण बदलापूर रोडला लागलो आहे, आणि इथे ट्रॅफिक लागलं आहे. अर्धा तास झाला असंच उभे आम्ही मगासपासून, हालतच नाही आहे. मॅपवरती तर काही दाखवत नाही आहे, पण आला आता वैताग. अजून 1 तास दाखवते पोचायला. सो फायनली ट्रॅफिकमधून निघालो आहे. आता इथून अजून 45 मिनिट्स दाखवत आहे. बघू पुढे ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे परत. सो बरोबर 5:10 झालेत. आम्ही बदलापूरमध्ये आलो आहे. आता इथून 3.5 किलोमीटर नंतर मग राईट दाखवते. मग गावागावातून मग आम्ही रिसॉर्टला पोहोचू. काय आलं? त्यांचं नाही आहे, त्यांनी फक्त आपल्या ओळखीचं दिलं. हा चालेल. हा आहे ना, बस त्याला कॉल, तुम्ही निघालात की कॉल करू. तर बरोबर 5:30 झालेत आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे. 1 किलोमीटर दाखवतो आहे अजून इथून, आणि 5:30 झाले. हा, अजून 1 किलोमीटर दाखवतो आहे. इथे आलो आहे खरं, फायनली पोचलो. हे समोर रिसॉर्ट आहे, पण जो ऑफ रोड केला आहे म्हणजे वेंटोवरती फुल्ली लोडेड, म्हणजे डिक्कीमध्ये पण सामान होतं, आणि आम्ही 4 जण होतो. मम्मी पप्पांना मी उतरायला लावलं. भाई फुल फाटली माझी, तर फुल फाटली. तुम्हाला दाखवतो जाऊन मी काय ऑफ रोडमधून टाकली आहे गाडी. ॲज युजल ड्रायव्हर बनवलं आहे. सगळे उतरून गेले, सगळे आले, भेटले, सगळे पुढे निघून गेले. आता मी एकटा सामान उतरवलं थोडंसं, बट शेवटी काय फायदा नाही. गाडी शिकून ड्रायव्हरच बनवलं घरच्यांनी. सो गाडी मी रिव्हर्स करूनच लावली, कारण एक प्रॉब्लेम झाला. एक एन्झायटी आहे मला. गाडीचा स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे. सकाळपासून तर चालू झाली, सकाळी चालू केली, पेट्रोल पंपला थांबलो, पेट्रोल भरायतून पण चालू झाली. बट आता उलटी करून लावली आहे. म्हणजे जर नाही झाली उद्या सकाळी चालू, म्हणजे होप सो स्वामीच्या कंपनी झाली पाहिजे चालू. जर नाही झाली तर मग अशी धक्का मारून स्टार्ट करायला लागेल. मग इथून जी स्टार्ट होईल की आजीला ड्रॉप करून मग घरी गेल्यानंतरच बंद होईल, त्यानंतर बंद होणार नाही. आज पण सकाळी म्हणजे दुपारी पेट्रोल पंपला थांबवली, तिथून जी स्टार्ट केली आपण की आत्तापासून चालूच आहे गाडी. आम्ही वॉशरूमला थांबलो, आईला घ्यायला थांबलो, तर चालूच आहे तेव्हापासून. त्यांचा स्पीकर आहे. मी बोलली म्हणून मला नाही बघितलं. ना आहे हो, मोठा स्पीकर.
नाही मला काय माहिती डाईव्ह मारत नाही. कॉन्फिडन्स झाला परत मार. थंडी आहे रे. आता थंड वाटतंय. इथे बाहेर नको चिकन नको करू पडेल कोणतरी. इथे सगळे आम्ही ऑलमोस्ट सगळेच पूल साईड आलोय. बाकी सगळे जरा वयस्कर लोक तिकडे बसली आहेत, त्यांची चर्चा चालू आहे. आता मी पण चेंज करतो आणि पाण्यामध्ये उतरतो. पप्पा सो मी पण आता चेंज झालोय, पाण्यातच चाललोय. फक्त मीडिया मोड काढतो, रिस्क नाही घ्यायची आहे. कारण आता डिसेंबरमध्ये एक ट्रिप येते मोठी, तर त्याच्याबद्दल काय रिस्क नको म्हणून मीडिया मोड काढतोय. सो मीडिया मोड काढलाय. तुम्हाला आवाज जरा कमी येत असेल, थोडा ॲडजस्ट करा तात्पुरता. जसं स्विमिंग पूलमधून बाहेर नाही तसं मीडिया मोड परत लावेल. उडी मारली आपण भिजवूया ना. आपण असं पाणी टाकू शकतो का त्याच्यात? पाणी टाकू शकतो, पण मी रिस्क नाही घेऊ शकत आहे. होत द्या. तो किडा होता, तो किडा होता. कुठे किडा होता? आत्ताचा आवाज बसतोय जॅम करणार. इकडेच कर तिथे लाईन मध्ये पडेल. हा मार. सो आता आम्ही एक चॅलेंज करतो. म्हणजे रीलवर तुम्ही खूप चॅलेंज बघितला असेल. सगळे स्विमिंग पूलच्या टोकाला उभे राहतील, मग गाणं चालू करू आणि ज्याला गाणं नाही आलं त्याला पाण्यामध्ये ढकलून देणार. सो आम्ही चाललो आहे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. तर सर्वात पहिलं कोण आहे? कुठे गेली? रेडी रेडी असं. हा चल ना चल ना चल. अरे तिथे स्वतः ढकले जाईल ना. थांब. ए गाणं लागलं, गाणं लागलं. चालू कर. अरे ही हटते नुसती मगाचपासून. पुढचं बोल. आता बोल, आता बोल. हिला ढकल, हिला ढकल. चल चल नेक्स्ट. वा चल ना. आता लाव ना, लावले तर लाव ना. तर बोल. हा झालं. अरे ही हसते पण तू हसतेस. मला आणि दुसरा लावता
चल चल लाव. ए आहे इझी आहे. फिकर एक गोली खा. बस बस. कभी परखता मेरे तू कभी परखता तो कभी कॉन्फिडेंट. परखता तो मग उभी राहिली पाहिजे होतीस. लिरिक्स जरा मला गाणं माहिती. दुसरं पण असू शकतं. बस बस बाई. नाही तर कळलं सुभाला. त्याच्यानंतर म्युझिक आहे मला माहिती आहे. नाही माहित. इश्क हाय जन्नत दिखाए. मी चालले कितना कुछ दिल में सवाल सपनों में जो रोज कहा वो फिर से कहूँ या नहीं. तरी पण हे तर आलं पाहिजे. येत आहे ना. लिरिक्स करेक्ट नाही माहिती. मुस्कुराए तो पे कीजिए नजर तेरावी बरोबर आहे बरोबर आहे. आज की हे चुकीचं बोलली. हे बरोबर बोलली. नाही फोन ठेव फोन ठेव. हे ढकल. तिने पाय घेतला. इकडची वाईब बघा. या साईडला डीजेची गाणी लावलेत सगळे आणि इकडे अभंग चालू आहे. वा ते बघा कीर्तनाची विठ्ठला. आणि पुलच्या थोडं तिकडे गेलं की हृदयी वसंत फुलताना. इकडची वाईब बघा. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलाची. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलाची. माऊलीची मूर्ती विठ्ठला विठ्ठल माय बापा. तू माऊली तू माऊली जगाची. तू माऊली तू. सो जस्ट पूलमधून सगळे बाहेर आले. आता जेवायला झालं म्हणजे सगळे फ्रेश होत आहेत. बाकीचे फ्रेश होतात. आमचं फ्रेश होऊन झालं आहे. आता जेवायला घेतो. तर सगळ्यांचंच आता जेवण झाल्यानं सगळे सुस्तावले आहेत. म्हणजे सगळे मोठी कंपनीचं कॅरोके चालू होतं
आणि आम्ही सगळे चिल्लर पार्टी स्विमिंग पूलमध्ये होतो. सगळे दमलेच आहेत. आता अजून हौजी खेळायची बाकी आहे. बघू खेळतात किती डाव होतील, कारण सगळ्यांची बॅटरी डाऊन झाली आहे. सगळ्यांनी जाऊन बेड पकडला आहे. बघू 1-2 डाव तरी हौजीचे खेळले पाहिजे, तोपर्यंत मजा नाही येणार. आता जो कसा झाला आहे, हौजी तर आणले आहे 3-2. हे बघा ती थंडीने हे झाली. तर जो कसा झाला आहे की 1-2-3 तिसरं तिकडे. हौजी तर 3 आहेत, पण कोणी पेन नाही आणले पिक करायला. किती आहेत? 10 पेन आहेत. खेळणारे 20 आहेत. 1 पकड तरी पण. तर असं थोडं थोडं करून 14 पेन जमले आहेत. हा एक 15 तू आणला. हा 16 पेन झाले आहेत. अजून 3 पेन बघायचे. प्लेअर शहीद झाले, थंडी लागली आहे त्याला. आणि सगळे तसेच आहेत तिथे. पूर्ण गँग थंडीने सगळे स्वेटर शाल सगळं ओढली आहे. ग्रिल वरून तिकीट वाटप. किती तिकीट तुझ्या? एकच. तू नाही दिसत आहे, भूत आहे. काय नाही हेंगा. सकाळी 1 पाव एक्स्ट्रा. पप्पांसारखंच बोलला. सकाळी 1 पाव एक्स्ट्रा. काय नाही, आता नंतर प्राईस भेटलं की समजेल. पहिल्याच हौदीचा डाव 170 रुपये, सगळ्याला 30 आणि फुल 50. आपलं सगळं झालंय लिहून. लागणार 1 नंबर तरी. हे यांना स्टाफ आहे येलो तिकीटवाल्यांना. आणि आता इथे मामाची जल्दी फ्राय झाली आहे, उद्घाटन झालं आहे. हां सगळं लिहून ठेवलं. चेकिंग चालू आहे. कोण 1 नंबर झालं जल्दी फ्राय झालं. 30 88. एवढं का तेवढं का नंबर आहे. 77. एकदम लास्ट स्टेजवर आले आणि सगळे गॅसवरती आहेत सगळे. तर पहिला राऊंड झाला आहे. पहिल्या राऊंडमध्ये मोठ्या मामाला जल्दी फ्राय, मनस्वीला देवस्वीला मोठा माने टॉप आणि आपू दिदीला 1 लाईन आणि फुल हवं. आणि आम्ही 1 नंबरसाठी सगळे राहिलो. स्टार्ट झाला. ज्यांना मी तिकीट देते त्यांना हौजी लागते, डायरेक्ट हौजी. पण मी माझ्यासाठी घेते, मला का नाही लागत. मैं खुद के लिए हानिकारक हूँ. दिस इज बिकॉज शी इज हानिकारक. सॉरी मला चेहरा दाखवायचा नाही स्वतःचा. हा माईक आहे. ओ शिट, म्हणजे माझा आवाज बेकार आला. हाय दीदी. इंटरव्ह्यू. आता तरी मला लागू दे. आता मी बिलकुल हाव नाही दाखवणार. मी काय म्हणतात अनहाऊसी मुलीसारखे खेळणार, हौसी मुलीसारखे खेळणार. झालं बंद झालं. गेम स्टार्ट करतोय चालू. सेकंड गेम चालू. सेकंड गेम सेकंड गेममध्ये फुल हौदी लागली, पण ती पण अर्धी. आजी आणि भावेजाची अर्धी लागली. मग अर्धा प्राईज दुसरं हे केलं. अर्धी 20.
सो आता सगळं फुल हौजी झाली आहे, तर फक्त 26 राहिले आहे. 3-4 जण आहेत. सगळ्यांच्या तिकीटवरती नावं लिहिली त्यांची फोल्ड करणार आणि लकी ड्रॉ सारखं काढणार. जल्दी भाई 25, टॉप लाईन 25, मिडल लाईन 25, बॉटम लाईन 25. आता जर मला लागली हौशी तर संतोष काका माझ्यासाठी लकी. राजा आणि जे जॅकपॉट आहे तो 30 रुपये. लास्ट लकी ड्रॉ. तरी मला लागू दे. मला फुल हौशी लागली. 5 रुपये माझे आहेत त्यातले. ए तुझी वेगळी तिकीट होती. अर्धे शिपाई शहीद झाले. शिपाई नंबर 1, ते सोड. काय वाटतं थांब. शिपाई नंबर 2, 3, 4 आणि 5. काय वाटतं आता तरी मला लागेल का? नाही, एक तरी. माझी टॉप लाईन पण गेली. फुल हौसीसाठी एक नंबरसाठी राहिले. लागली लागली. सिद्धू काउंट करा आणि बघा किती. आता वाटायची किती पण. उद्या काय नाश्त्याला भुर्जी पाव. हा भजी पाव नको. तुला पोहे ना. मला पण पोहे वेस्ट एवढे जास्त ना पोहे त्यांनी सांगते. The next morning. चला पूल टाइम. सगळे आता उतरले पूलमध्ये. 3 जण आता नाहतात, 3 जण येतात. तोपर्यंत आपण चालू करू गेम. इकडे बघा. हा इंडियन कंटेस्टंट. पूलमध्ये वगैरे डुंबून सगळं झालं आहे. अर्धी जणं आंघोळ करतात, म्हणजे सगळी महिला मंडळ आंघोळी करत आहेत. आम्ही इथून बसलो आहे. जेवण आता सुरू झालं आहे. दुपारचं जेवण बिर्याणी सांगितली आहे. तर मला आता झोप येते. तर काल 3 वाजले झोपायला. सकाळी उठलो पण 7 वाजता. तर झोप येते. जेवतो, आंघोळ करतो आणि थोडा वेळ बसतो. पण खूप सुस्तावलं आहे बॉडी खूप. असं दिवसभर पाण्यामध्ये होतो. कालची संध्याकाळ पण पाण्यामध्ये. पूर्ण असं झालं की कधी एकदा घरी जातो आणि झोपतं आता असं झालं. सो फायनली आम्ही सगळ्यांनी चेकआउट केलं आहे. रिक्षाचीच वाट बघतो आहे. आता इथून सगळे असं डिवाईड होऊन जाणार आहे. पहिलं तर आम्ही चाललो आहे बदलापूरला मामाच्या घरी. तिकडे थोडा वेळ थांबू आणि मग तिकडून मग सगळे अर्धेपेक्षा जास्त लोक ट्रेनने. मी, आई, मम्मी आणि पप्पा आम्ही कारने जाऊ. मामा नाही. अरे तिथून बदलापूरवरून. सो आम्ही आता निघालो आहे.
काल तुम्हाला ऑफरोड नाही दाखवता आलं तर आता ऑफरोड दाखवायला बघतो. सॅम फक्त कॅमेरा असा पकड असा हात पुढे घेऊन इथे असा पकड इथे इथून दिसेल असं पकड. घे सुद्दूक तिकडे. दिसतंय रोड दिसतोय मेन रोड. हा ऑफरोड आहे. सो आम्ही आता हो डोंबिवलीला म्हणजे पलावा क्रॉस केलाय. आम्ही निघालेलो 4 वाजता. तिथून मग मामाकडे गेलो बदलापूरला कॉम्प्युटरकडे गेलो. तिथून मग ट्रॅफिक लागला पूर्ण कल्याण बदलापूर रोडला. आणि आता दीड तास झाला आम्हाला निघून तिकडून बदलापूर रोडून. आणि अजून पलावाला अजून 1 तास दाखवत आहे विक्रोळीसाठी. आता इथे वॉशरूमसाठी वगैरे थांबलेलो. सगळ्यांनाच वॉशरूम झालं. एवढ्या वेळ गाडीत बसून आहे. थोडं स्ट्रेच पण केलं. चिरमल इकडे बसवतो तू ड्रायव्हिंग. पाय कशाला लागते.